औचित्यवाडी. काय हो धंदा? काय नाही, जरा वार्डात लक्ष देत जा. पुढली निवडणूक जवळ आलेली आहे. झालं का उन्हाळ्याचं? तुमचं काय म्हणणं आहे का माझं लक्ष नाही आहे वार्डामध्ये? अहो हे माझं वेपर्स चकल्या या पापड्या हे करायचं होतं आज सकाळपासून, एवढी थकली. माझा बघा चेहरा काळा काळा पडला का नाही? एका दिवसात नको पापड चकल्या सगळ्या याच्या मागे लागू. कुरड्या आहेत ना, कुरड्या झाल्या ना, थोड्या अर्ध्या कच्च्या वल्या असल्या ना त्या आणून दे, जरा बरं लागत. देते आणून झाल्यावर. पण मला आहे ना तुपात आमचं मंडळ आहे ना, जुने गहू असन तर द्या पहिले, मला लागतायत. जुने गहू आहेत. काय ग? सोनकिडे झाले. काय नाही, तुमच्याकडे काम होतं. सांग ना काय काम आहे, सांग. काय आपलं ते आता निवडणूकच करायची म्हणल्यावर समाजसेवा आलंच तिच्याकडे. काय आता ती म्हणान का मला चकल्या बिकल्या करू, मग तुम्ही आता निवडणूक आली म्हटलं तर चकल्या करू लागायला जाणार आहे का? टाकल्याचं नाही, ती सामाजिक काम घेऊन आली असेल काहीतरी. तिला वॉशिंग मशीन लागत असेल, पुढे पिठाची गिरणी लागत असेल, पुढे तिला कुरडया बनवायची मशीन लागत, तिला मसाला. बस करा वतनदार, तिला काही सांगायचं असेल तर विसरून जायची एवढं ऐकल्यावर. बोल बाई काय म्हणते? चला ना आतमध्ये. आतमध्ये का बरं? आतमध्ये जायचं. चल काय म्हणतो? आतमध्ये जाऊन सांगायचं उगा असं कोणतं सामाजिक काम आहे? सांग ना, आपलेच आहे वतनदार. हा आपलेच आहेत, पण बरं ठीक आहे. अहो काय नाही, मला एक साबण द्या ना, व्हील साबण. कपड्याची? साबण? अहो तिला कपड्याची साबण लागते. पण तुला सांगू का, मी कपड्याचे साबणच कधी आणत नाही, कारण पावडर असते. मला मशीनला पावडरच लागते, तुला माहिती. आता त्या हाताला की नाही ना लय त्रास होतो, म्हणून मी ते कपड्याचे साबण वापरत नाही. तुमच्याकडे आहे का हो? आमच्याकडं तर फ्रंट डोअरची वॉशिंग मशीन आहे. फ्रंट डोअरची लिक्विड आहे, त्याला पावडर सुद्धा नाही. लिक्विड टाकी तर मंडळाच्या हाता असे एकदम तुपावानी मऊ आहेत. तोंडून फिरवले तर हात खरबुडे लागले, डोकंच आऊट झाले. डायरेक्ट गेलो वॉशिंग मशीन आणली. ते म्हणलं वरचं एक दरवाजा आहे, समोरून दरवाजा चांगली दी म्हणले. बटन दाबायचं, कपडे टाकायचे, झाल्यावरच बंद करायची. मग आता हात मऊ लागता का? एकदम मऊ तुपावनी एकदम हात झालेत. हा रुपाचे हात उलत आहेत त्या येणी साबणानी सोड्यानी. हो आता ती कुठे लगेच वॉशिंग मशीन घेईन सांगा बरं? वॉशिंग मशीन घ्यायला काय लय मोठी गोष्ट आहे काय? अहो आम्ही गरीब आहे, तुमच्यासारखं श्रीमंत वतनदार घराणं नाही आमचं. अहो वतनदार घराण्याच्या कुठं दारातून नोटा उडात्यात. जायचं आता इतकं सोपं झालंय ना फायनान्स. अगं घेऊन टाक ना वॉशिंग मशीन. तुला माहिती का आपल्या गावात डेप्युटीकडं, शामरावकडं, माझ्याकडं, यांच्याकडं सगळ्यांकडे वॉशिंग मशीन झालेत आता. रुपा जालूनी ना महिन्यातून असं थोडी दारू कमी केली ना 3 हप्ते भरीन त्यो. काय सांगता? मग वॉशिंग मशीनला काय अशी काय ते पोकले नाही का JCB वॉशिंग मशीन लगेच. आणि तुला बी आराम. तो हात बघ आता 3 वेळा ही दाखवती, हिला दाखवायचे तिचे मऊ किती आहेत म्हणून तुला असं 3 वेळा घेऊन टाक मस्त वॉशिंग मशीन. बघा आता तुम्ही, हा. मी यांना म्हणतेच मला वॉशिंग मशीनच पाहिजे. हा आता जाते आणि त्यांच्याशी बोलते. हा. बघा संध्याकाळपर्यंत ना वॉशिंग मशीनच घेऊन ये. अरे पेढे वा. पेढे येते, पेढे. अरे साखर दिली न तू तरी पेड्याच्या बरोबरीची. फक्त वॉशिंग मशीन घेऊन ये. हा. आता घेतच असते बापारू. पारू म्हणजे त्याचा घामच काढील. तू तर बरं वारणाचं आपलं लक्षात ठेव. आणि तेवढं कुरडयाचं वल्या कुरडया आवडत आहेत मला. वडे आहेत ना थोडे कडक वाळून दे. तेवढं जुन्या गावाचं बघा, तेव्हा मी कुरड्या करीन. जुने गहू आहेत पण त्याचे सोनकिडे झाले जरा. मी त्याच करून घेते सगळं किडे बिडे मग काढून. आणून देईन तुला. जुने सोन आहे ती गहू माझी. कुठं गेलती रे? कुठे गेलती म्हणजे? सुगंधताईकडे गेले होते. आणि काय काम होतं तुझ्या सुगंधाकडे? साबण आणाय गेलते, कपड्याला साबण नाही. अरे तुला दुकानं भांडले का काय? त्या दुकानात जायचं आणि साबण आणायला. गेलते दुकानात, मग दुकान बंद आहे. कुठे तर गेलेत शामभाऊजी. अरे मग आला असता त्यो. माई ती इज्जत घालायला गेली का सुगंधाकडे साबणाला? इज्जत जाती? मग एवढी इज्जत जाती ना तर एक काम करायचं आता. काय? मला वॉशिंग मशीन घेऊन द्यायची. आता काय आलं या वॉशिंग मशीनचं? काय आलं म्हणजे? अहो अख्ख्या गावात सगळ्यांकडे आहे. डेपुटी भाऊकडे वॉशिंग मशीन आहे, सुगंधताईकडे, त्या श्यामभाऊजीकडे. हा
वतनदाराचे करता नुसती वन क्लास ही तसली माहितीये का? असं ती 1 क्लास. तू काय आपली फर्स्ट क्लास आहे ना, मस्त कपडे होती, रगडू रगडू किती काढी तिथं मस्त माझी शर्ट. असंच गोड बोलून बोलून मला चुना लावता तुम्ही. वतनदार काय म्हणले माहिती का? काय जर जाल्याने पेच कमी केलं ना हा. तर त्यात 3 हप्ते जातील तुमचे. पुन्हा बघा मग. माझे हा मग मला काय माहिती नाही, मला वॉशिंग मशीन पाहिजे म्हणजे पाहिजे. ए. बघा हे माझा हात. वॉशिंग मशीन नाही भेटणार माझ्या, का नाही भेटणार? पैसे नाही येत. तुमच्याकडे कधी पैसे असतात? सदाला कदा असलंच आहे तुमचं. आणू 2-4 महिन्याने. आताच काय आलंय त्याचं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे ना आता. बघा माझे हात कसले झालेत खरमुडे. हा सुगंधताईचे बघा कापसावनी मऊ हात झालेत माहितीये का? तिला काय काम आहे, नुसतं खायचं प्यायचं आणि धुणं धुवायचं आणि कट्ट्यावर येऊन बसायचं. मला काय माहिती नाही, मला पाहिजे वॉशिंग मशीन. माझ्या नाही भेटणार. का नाही भेटणार? करा ना काम तेवढं, दारू कमी करा. हा वॉशिंग मशीन काय लागते रे तुला? कशाला लागती म्हणजे? कपडे त्यात चांगले निघतात, तुमचे मरणाचे घाण असतात. रगडू 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 माझा हात ना हात गेले, दुखायला लागलंय मरणाचं. इतके दिवस मी गप्प बसली ना. हा जरा बायकोनी एखादी हाऊस मोस करायला लावली ते नाही येत तुम्हाला करायला. तू लय हातकुरी नवऱ्याला कपडे धुवायला लावशील. थांब रे तू. थांब रे म्हणजे ओ तुम्ही माझ्या नादी लागू नका. मला पहिले वॉशिंग मशीन आणून द्या, तसं तोंड लपून पळू नका. हा नाही तर असं तमाशा घालेल ना तुम्ही, बघाच मग. हा कोण पळत आहे? तुला भिवून पळण होई मी. आणि हे कुठे घेऊन चालला तू? भेणार आहे का? आणि हे काय कपडे घेऊन कुठून चालला तुम्ही? कपडे कुठं चालले म्हणजे? चाललोय धुवायला मी, धुवून आणतो कपडे आता. कुठं आणता? कुठून म्हणजे? अय मी कुठं कपडे धुईन? नदीला धुईन, नाही तर पाटावर धुईन, नाही तर थेट समुद्रात जाईन धुवायला. समुद्रात? हा त्यापेक्षा मला एक वॉशिंग मशीन आणून द्या ना. एवढं कशाला जाता लांब? हा पैसे नाहीत माझ्याकडे आता कुठं लगेच वॉशिंग मशीन आणायची तुला? मी इथनं पुढं मग कपडे धुणार नाही. आजपासून कपड्याचं संपलं. मी अजिबात धुवत नसते. तुम्हालाच रोज मी कपडे धुवायला लावणार, लक्षात ठेवा. कुणाला? तुम्हाला. मी कस काय कपडे धुईन? का धुईन म्हणजे? मग मला वॉशिंग मशीन आणून द्या, नाही तर मी धुणार नाही. हा बाबा धुतो. तू काय ऐकणारी बाई का? जोपर्यंत वॉशिंग मशीन घरात येत नाही तोपर्यंत ही रूपा कपडे धुणार नाही. चालतंय मी धुत जाईन कपडे. धुवा. तू टेन्शनच घेऊ नको. धुवा. मी मस्त पैकी कपडे धुईन. तो मस्त पैकी आंघोळ केले का फेकून द्यायचे कपडे माझ्याकडे. धुवा. मी धुवून आणतो. हा धुवा. मी बी बघतेच. सुगंधा, अय सुगंधा, झालं भाऊजी. काय हो? तिकडे काय करीत होती? अहो ते कुरड्याला गहू बघत होते आणि ते पापड्या उलटायला गेली होती. काय म्हणता? आणि हे कशाला आणलं इकडं? एक काम कर, एवढे ना साड्या ते धुवून दे. काय? साड्या धुवून दे. व तिकडं आणि ती साड्या ते मी का बरं धुवून देऊ? का बरं म्हणजे? त्याकडे वॉशिंग मशीन आहे ना. हा मग माय घरचे कपडे धुत जा ना तू. मी वॉशिंग मशीन एवढं मागायचं का? लोकांचे कपडे धुवायला गेले काय? हा मग काय होते त्याला? माय आमचे कपडे धुतले तर निघा तिकडं. या क्या घरच्यांनी कपडे धुतले मग काय तू म्हातारी होशील का? म्हाताऱ्याने माझं मशीन म्हातारा होईल, ते खराब झालं तर काय करायचं? काय करायचं म्हणजे? बरं बाबा तुला 2 रुपये देईन एका साडीचे. 2 रुपये देत जाईन मी. मी का ते इस्त्रीचं दुकान टाकलं काय? कपडे धुवून भेटतील 2 रुपयामध्ये? जमणार नाही. तिथं माझा नवरा मला किती का बडबड करून लोकांचे कपडे धुवून दिल्यावर यासाठी घेऊन दिलं का ते मला? तू नवरा बडबड करेन मग माझ्या बायकोला कायला चाडून वाढून सांगते रे तू? काय झाडून वाढून सांगितलं मी? काय सांगितलं म्हणजे? वॉशिंग मशीन घ्यायला लाव जालूला म्हणून. मी सांगितलं का तिला? मग कोण सांगितलं? मी नाही सांगितलं तिला. झालं भाऊजींना सांग म्हणून. मग ते वतनदाराने सांगितलं. कोणी? वतनदार. तिने तर तुझे नाव घेतलं, मी तुझ्या दारात आलते म्हणून. तुमची बायको ना शिकळ कुत्री ना, ती माझ्याकडे साबण मागायला आली होती. मी तिला काय म्हटलं, माझ्याकडे साबण नाही कारण वॉशिंग मशीन मध्ये मी पावडर टाकत असते. मग ती म्हणे माझ्याकडे नाही. मग वतनदार म्हटले घेऊन टाक म्हणून. मला बाकी नाही माहित. आजचे दिवस तो धुवून दे. वाजा ते घरी घेऊन तिकडं ते कपडे धुवून दे म्हणे. वतनदार म्हणले का? हा मग? तू नाही म्हणले ना? नाही मी नाही म्हटले. खा बरं माही शपथ. आता खा बरं म्हणजे शपथ. नाही मग तू नाही म्हणली. खा ना मग माही शपथ. कमून खाय ना. झालं भाऊजी तुम्ही इथून जा बरं का. कमून जा. माय डोकं फिरते तेव्हा तुम्हाला काय नाही वाटत. माय प्रपंचात वाटलं करता होय तुम्ही. वाटवा करता बायकोला समजून सांगायचं ना. काय सांगायचं मी बायकोला समजून? हा काय डोक्याला ताण आहे बाई यांच्या बायका यांना सांभाळणं होत नाही आणि मला सांगताय कायच करा. आता बरं त्यांचे कपडे धुतले नाही, मशीन किती खराब झालं. आता काय? आता काय म्हणजे? आता काय तुझी का? मा बायकोला सल्ले देतानी ना दार्शिक जाल्याची परिस्थितीचा थोडाफार विचार करीत जाय.
अहो पण मी नाही बोलले जालू भाऊजी, तुम्हाला माहिती ना मी असं काही बोलन का? ते वतनदार म्हटले त्यांना कशी मोठा करायची सवय माहिती ना. आम्हाला माहितीये तुमच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडे गरिबांकडे पैसे नाहीत. तुम्ही कधीतरी जर दारू न पिता तिला तेवढी सोय करून दिली तर काय बिघडणार आहे? एवढे वट तोंड करून बोल राहिली मला तर निघा इथून. ती माझी जीवाची शान आहे. हा बायको नाही का दारू जीवाची शान आहे तर. ग्रामपंचायत मध्ये येत जा जरा तुम्ही. अहो मोटर लावून पाणी काढावं लागत आहे घरात. ते मोटरीचा आवाज येतो का नाही तुम्हाला? येतोय आम्हाला आवाज, पण तिथं आले अर्ज दिला तर ते दुरुस्त होईल ना. कसलं तुम्ही ह्या वार्डात पाणी सोडित नाहीत नीट. काय पाणी सोडत नाही साधा भाऊ, सगळ्यात जास्त वार्डात पाणी तुमच्या आहे. प्रेशरने आल्यावर मोटर कशा अहो, तुमचे मधले लोक मोटर लावित ते श्याम आहे फिमे, आम्हाला सांगा तर तुम्ही. त्या भाऊसाहेबाचं लक्ष हा. नाही. भाऊ साहेबाचं लक्ष नाही. साधा भाऊ बस 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 या तुमच्याकडे येतं का पाणी? मला कशाला बसायला लाविता? हे पारीने कपडे दिले तुमच्याकडे धुवायला, हे धरा धुवून काढा. धुवून काढा, लॉन्ड्री चालू केली एक भावला झाला काय? काय बावळा बारीचे कपडे माझ्या अंगावर टाकी तो. तुमच्याकडे धुवायला दिले तिने. माझ्याकडे धुवायला दिली? हा माझ्याकडे धुवायला म्हणजे मी काही गावात मुक्त घेतलं काय? का नवरात्राचे कपड्याचं ठेका आहे माझ्याकडे? उक्त बिक्त नाही घेतलं तुम्ही. वॉशिंग मशीन आहे ना तुमच्या घरातले मोठी, मग धुवून द्या आमचे कपडे. झालं ती माय मंडळाचे माय कपडे धुवायला आहे की काय गावचे कपडे धुवायला वॉशिंग मशीन? मी काय ड्राय क्लिनिंग चालू केलंय का काय? माझेच कपडे आहेत ना, डॉक्टर ड्राय क्लीनर्स त्यांच्याकडे जाते, सुधीर डॉक्टरकडे मी टाकीते कपडे. ध्याना मतदाराचे धुवून कधीचे नव्हता आषाढ बुद्ध जरी तुमच्याकडे आलेत. तुमची वॉशिंग मशीन खराब झाली का? माझा मतदार असता तर मी वॉशिंग मशीन धुवून दिली असती. दोघं नका लय पुळकेवानी बोलू मला. दोघं माय कपडे धुवून द्या. लय दोघं मी मोठाले आहेत ना, तर मी मोठा होतो आजचा. मला 5-5 रुपये देतो तुम्हाला कपड्याचे. कपड्याची 5-5 हा. तू अजून त्याच्या 10-10 टाकन तिकडे वॉशिंग मशीन वाल्यांकडे देईन, येऊन डॉक्टरकड देईन, तुला गावातला स्वस्त देईन. कशाला माय मग बायकोला काही चिडीतात आणि काही फुगून देतात. तो साधा भाऊ तुम्हाला काय वाटत का नाही? तुझ्या बायकोला आम्ही चिडून देतो. मग माझी परिस्थिती नाजूक आहे. कशाला तिला काही म्हणले तुम्ही? तिला काय म्हणलो? काय म्हणले म्हणजे? हा? तुम्ही म्हणले त्या जालूची दारू सोड, त्या दारूच्या पैशात तुला वॉशिंग मशीन येईल. तुम्हाला काय करायची माय पंचायती? अरे 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 तुम्ही नवरा बायकोत भांडण लावून द्यायला लागले काय हे? चुकत झाली माझी. तिला म्हणायला नव्हतं पाहिजे आहे ना, मग कशाला म्हणायचं तुम्ही? दारू सोड म्हणून. दारू राहू द्या, पिऊ द्या ना त्याला, मरू द्या ना. दारू पिऊन कपडे धुवू, फायदेत राहशील. तुम्हाला काय करायची माया पंचायतीचे कपडे? कमी तुमच्यापेक्षा स्वच्छ आहेत माझे कपडे. नाही. आहे का तुमच्या मळालेली वॉशिंग मशीन असं? तिला रोज धुवाच लागत येत, रोज लोळ्या तो रोज धुवा लागत येत. एवढा राग येतो तर घरी साबण सोडा आणून ठेवायचा. मग काय माय बायको काय तुमच्या दारात येऊन बसली काय? साडे साबण पैसे आली होती, सुगंधांनी दिला बिल तुम्ही. मागायला. टक 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 रुपाताई बी आले. काय यांच्या दारात येऊन भांडणं करायला लागलाय तुम्ही? काय म्हणजे साड्या धुवून ते घ्यायच्या? साड्या म्हणतो तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये टाका, आणि माझ्या बायकोला काय उलटे सल्ले देता की दारू पिऊन तू इतके दिवस वायाला पैसे गेले, आता थोडे दिवस दारू नाही प्यायला तर वॉशिंग मशीन नाही. हेलिकॉप्टर तू एवढा दारू पितोय. अहो, तुम्हाला काय करायचे लोकांच्या प्रपंचात डोकून हो? आमचा चालला होता ना प्रपंच चांगला. चांगलं तू आहे ना, नवसागर गुळ आहे ना कच्चा, घरातच भिजू घाल आणि घरातच भट्टी लावून पी बाबा. सांगितलं चूक झाली, घरात चांगला नवसागराचा होतो. तुम्हाला मी वॉशिंग मशीन घ्यायचं म्हणलं तर ह्यांच्या घरी भांडाय आलाय. आम्हाला काय म्हणला कपडे धुवून आणतो. मला वाटलं गेला असताल पाठावर, हिथं आला ह्यांच्या दाराला. हा त्यांच्या दाराला नाही आलो पारे. तू दरची शांत होय. मी त्यांना हे सांगायला आलतो माझी पारी किती भारी कपडे धुती म्हणली, एक डाग सुद्धा माझी पारी कपड्याला ठेवीत नाही असं म्हणलं मी. पारीला उलटे पालटे सल्ले द्या. काय उलटे म्हणलं का नाही आता? हे उलटे अहो, पडत आहेत. अख्ख्या गावात कुणी असं नाही की माझ्यासारखं कपडे बघा. तुमच्या सुद्धा कपड्याला डाग आहे त्या मशनीत घालून सुद्धा. कशी आहे नवऱ्याचे कपडे चक्का चक. पारूचा नाद नाही करायचा. दारू मंगळवारी थोडी दारू घेता असेल, सुट्टी असते मंगळवारी. हा कामाला मध्ये एखाद दिवस घेता असेल, फक्त का 2-4 दिवस घेता. तुम्हाला काय करायची माझ्या दारू? आपलं येऊन सह- जाऊन माझ्या दारू काही झालं का दारू? चला. जनरल नॉलेज. आपल्याला नको वॉशिंग मशीन. माझ्या हाताने अशी काढते ना कपडे बघाच तुम्ही. चला. लाज नाही. त्याला वाळू घालायला लाव आणि रोज गल्लास आहे ना तो हाताने दे. कशाला लोकांकडे जायचं? आणि रुपाताई साधा भाऊने जरी तुम्हाला सल्ला दिला असला वॉशिंग मशीन घे, आपलं पांघरून बघून हातपाय पसरायचे. आपला नवरा ह्या याची लायकीचा, याला म्हणायचंच कशाला वॉशिंग? तुम्हाला घ्यायचे ना तर आपले थोडे थोडे पैसे सासा आणि हप्त्यावर घ्या, चट हप्ते फेडून देऊ. कोण डेपुटी? मग काय आम्ही काय पांघरून तुमच्या दाराने घेऊन आलो काय? आम्ही आमच्या ऐपत आलो घेऊन ना. अरे बधीर डोक्याच्या, मी काय सांगतोय, आता लोकांच्या दारात लोकांचं काम असं सल्ले द्यायचं.
सदाभाऊने काय सांगितलंय की बा तुझ्या बायकोच्या हाताचं काम कमी आहे ना, तुम्हाला 2 रुपये रोज भेटेल दुसरीकडे. ते आलं माझ्या लक्षात. आम्हाला आता वॉशिंग मशीनच घ्यायची नाही. हा. माझ्यासारखी कपडे ती वॉशिंग बस. मशीन नाद नाही माय पारी कितका भारी कपडे धुती. चल पार फाडून टाक धू आमचं काही म्हणणं नाही. तुझ्या हातात तेवढा गुण आहे. पांढरे करू 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 फार तुझी कॉलर थोडी काळी राहती, ती चांगली येळेनी घास नका जात काढ जा. निघ. तुम्हाला एक सल्ला देऊ का मोलाचा? नको. तुम्ही ना त्या बदेराच्या नादी नाका लागत जाऊन काही सांगत नव्हतं, गाव वट्टीवर आणले. नशीब बायको आली म्हणून तुम्ही वाचले, नाही तर तुम्हाला वॉशिंग मशीन आजच चालू करावं लागली असती. बायकोला इकडे तिकडे आला बा. काय रे झालं बा? धुवायचीत का? रुपयाचा व्हिला नाहीला आणि गप्पा करीत पण साधा भाऊ साबण सोडा तरी घरी आणून द्यायचा ना. ज्यांना ठेवा साधा भाऊ आणि डेपुटी इथून पुढे ना पारीला उरफाटीत सल्ले जर दिले ना आणि जाल्याचे जर नादी लागले ना, जाल्या तुमच्या दोन्ही वॉशिंग मशीन मध्ये ना भल्या मोठ्या ताडपात्र्या आणून धुईन. हा नाद ना करू, मग ताडपात्र्या धुईन मशीन. झालं भाऊ, सदाभाऊची चुकी झाली. त्यांच्या वती नाही ना, काय आमची चूक झाली. त्यांच्या वती नाही ना, तेच माफी मागते. तू फुट फुट तू जा. फुट 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 हाणाचा संबंध माफी ए, मागितली नका. नो. जा जा. तुम्हाला सांगत लय कळ नका घेऊ. आगीच्या घरात नका हात घालू, दोघं अग्नी येतं. त्याच्यामुळे सल्ले देऊ नका. आपला सुखी संसार चाललाय ना, नाही एखाद्या बाहेरला गोणी आणून वॉशिंग मशीन उचली ठेव आणि आमच्या घरावर बी नका अब्दळ आणि जाऊ. तुमच्यापाशी यावा का नाही?